ते साक्षी शिखरे यांचे वडील महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरून बदलले होते. पण इन्स्पेक्टर सरंजामे तुम्हाला त्यांचं ऐकण्याची गरज का पडली? कारण महिपत शिखरे त्यासाठी मला पैसे देत होते. मी तोंड उघडू नये म्हणून महिपत शिखरे यांनी सतत माझ्याकडे पैशाचा पुरवठा केला आणि त्यातलेच काही कॅशची बंडल्स जय हिंद मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 24 जुलैचा भाग. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं अर्जुन आणि साली सरंजामीच्या घरी येतात. येताना अर्जुनने सरंजामीची एक फाईलच बनवून आणलेली असते. अर्जुन आणि सालीला बघतात सरंजामी जुनी त्याची कॅसेट सुरू करतो. पण अर्जुन जेव्हा त्याने आणलेल्या फाईलमधले एक एक गोष्ट वाचून दाखवतो तेव्हा सरंजामीचा चेहरा पांढरा फक्क पडतो आणि सरंजामी अर्जुनला मदत करायला तयार होतो. पुढे आपण पाहतो की कोर्टामध्ये अर्जुन जज साहेबांना सांगतो की साक्षीने पूर्ण अख्खा दिवस खोटा तयार केलाय आणि जे फुटेज त्यांनी कोर्टामध्ये सादर केला आहे ना ते 13चं नाही तर 11 तारखेचं आहे आणि म्हणूनच त्यामधले 2 तास कुठे गेले होत्या त्याचं उत्तर त्या कधीच देऊ शकल्या नाहीत. त्या म्हणाल्यात की त्या आश्रमाच्या एकदाच गार्डन पर्यंत गेल्यात आणि त्या आश्रमाच्या आत एकदाही गेल्या नाहीत. हे सगळं खोटं आहे मिलॉर्ड. त्यांच्या पहिल्या फोन लोकेशनमुळे हे सिद्ध झाले की त्या खुनाच्या रात्री आश्रमाच्या आतमध्येच होत्या आणि त्यांनी तर सांगितलं की त्या आश्रमाच्या आत कधीच गेल्या नाहीत आणि मी दिलेल्या लोकेशन प्रमाणे हे सिद्ध झाले की त्या खुनाच्या दिवशी आश्रमाच्या आत गेल्या होत्या. त्यानंतर साक्षीची वकील उठते आणि जज साहेबांना बोलते की अर्जुन सुभेदार काही बोलायला लागलेले आहेत. हे सगळं रिपोर्ट कोर्टाकडे आहेतच आणि ते काय नवीन सांगतायत. त्यांच्याकडे नवीन सांगायला काहीच नाहीये. जर त्यांच्याकडे काही नवीन सांगायला असेल ना तर बोला. उगाच कोर्टाचा वेळ कशाला वाया घालवतात. विल्लासचा खून हा मधुभाऊंनीच केलाय हेच खरं आहे. यावर आपला अर्जुन बोलतो की मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाहीये पण काय करू नका. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला नवीन पुरावाच पाहिजे ना, देतो मी. मिलॉर्ड मी कोर्टासमोर एक आता असा पुरावा सादर करतो त्यामुळे हे सिद्ध होईल की विलासचा खून हा साक्षीनेच केलाय. हे ऐकून साक्षी खूप घाबरते. साक्षीला कळत नाही की आता हा कोणाला पुढे घेऊन येतोय. महिपत तर नुसता मार्का बायलासारखा अर्जुनकडे बघत असतो. अर्जुन कोर्टाकडून थोडासा वेळ मागून घेतो. पुढे आपण पाहतो की इन्स्पेक्टर सरंजामे आणि चैतन्य हे पुरावा शोधण्यासाठी येतात पण त्यांना पुरावा काही सापडत नाही. ते बराच वेळ शोधतात पण त्यांना काही पुरावा सापडत नाही. इकडे साक्षीची वकील उठते आणि बोलते की अर्जुन सुभेदार हे उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवतात. त्यांच्याकडे काही पुरावा नाहीये आणि त्यांच्याकडे जर काय पुरावा असता तर ते कोर्टात आणला असता ना आतापर्यंत. यावर जज बोलतात की अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ किमती आहे. तुमच्याकडे जर काही पुरावा असेलच ना तर तुम्ही कोर्टाची पुढील तारीख मागू शकता ना. त्यासाठी कोर्टाचा आजचा वेळ का वाया घालवता. हे ऐकून महिपत खूप खुश होतो. साक्षीची वकिली हसत हसत खाली बसते. यावर आपला अर्जुन बोलतो की जज साहेब तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे नाहीतर मी पुढची तारीख मागून घेतली असते तुमच्याकडून. काही झालं तर तो पुरावा मला तुम्हाला आजच दाखवावा लागणार आहे प्लीज. पुढे आपण पाहतो की जज साहेब बोलणारच असतात की दी कोर्ट इज अर्जंट. एवढ्यात चैतन्याचा आवाज येतो. अर्जुन. चैतन्य आणि सरंजामे आतमध्ये येतात आणि तो एक लिफाफा अर्जुनच्या हातात देतो. अर्जुन बोलतो मिलॉर्ड आता थांबायची गरज नाहीये मी याच पुराव्याची वाट बघत होतो. अर्जुन तो पुरावा कोर्टासमोर सादर करतो. जज तो लिफाफा उघडून बघत असतात. एवढ्यात अर्जुन बोलतो की मिलॉर्ड विलासचा ज्या पिस्तूलने खून झाला त्या पिस्तूलचे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत हे. यावर दामिनी उठते आणि बोलते अहो ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हे अर्जुन सुभेदार काय करतायत फक्त कोर्टाचा वेळ घालवायचा हे घरून ठरवूनच आलेत का आज? कारण हे जे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत हे ऑलरेडी कोर्टाकडे आहेतच आणि मग हे काय नवीन देत आहेत. यावर अर्जुन बोलतो मला वाटते पूर्णपणे खोटे आहेत. जसे लास्ट टाइम टेलिफोन कंपनीचे लोकेशन रिपोर्ट खोटे होते आणि मिलॉर्ड ह्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचे नाहीत तर मिस साक्षी शिकरेचीही ठसे आहेत. हे ऐकून प्रियाच्या तोंडून नकळच निघतं. शेवटी अडकलीच ती. रविराजला हे प्रिया पुटपुटलेलं ऐकू गेलेलं असतं. रविराज तिला विचारतो काय साक्षीची काळजी वाटते का काय तुला? साक्षी लगेच सारवासारव करत बोलते नाही हो बाबा मी माझ्या डोळ्यांनी बघितले की मधुभाऊनी विलासला मारताना. मग साक्षीचे फिंगरप्रिंट कसे येतील त्याच्यावर? यावर रविराज बोलतो की अर्जुनने खरे रिपोर्ट आणलेत आणि उगाच त्या पिस्तुलावर साक्षीचे ठसे नाही उमटणार. यावर प्रिया मनातच बोलते की आता या किल्लेदारला कसं मी सांगू की मी स्वतः माझ्या हाताने साक्षीचे त्या पिस्तुलावरचे ठसे पुसले होते. त्या पिस्तुलावर फक्त आता मधुभाऊंचे ठसे असायला हवेत. मग साक्षीचे ठसे कसे येतील? साक्षी महिपतला हळूच बोलत असते अहो हे कसं झालं ना प्लीज मला वाचवा. अर्जुन नक्कीच मला आता फासावर चढवणार आहे. जज साहेब बोलतात की या रिपोर्ट प्रमाणे तर पिस्तुलावर मधुकर पाटील आणि साक्षी शिकरेंच्या हाताचे ठसे आहेत. यावर साक्षीची वकील बोलते की युअर ऑनर हा तर फक्त खेळ चालू आहे खऱ्या खोट्याचा खेळ. अहो जो आधी रिपोर्ट दिला होता यावर तर लिहिलं होतं की त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचेच ठसे आहेत. मग आता हा नवीनच रिपोर्ट आला ज्यावर असं लिहिलंय की त्याच्यावर साक्षी शिकरेचे पण फिंगरप्रिंट्स आहेत. हा रिपोर्ट खरा आहे कशावरून? यावर अर्जुन बोलतो अहो किती प्रश्न विचारताय तुम्ही. एवढी गडबड करू नका. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरच पाहिजेत ना. पण माझ्या ऐवजी जर ऑफिसर इन्चार्जनी ते उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल ना. अर्जुन जज साहेबांकडून सरंजामेंना कोर्टात बोलवण्याची परमिशन घेत सरंजामे कोर्टासमोर येतो. अर्जुन सरंजामेंनाच विचारतो की पहिले जे रिपोर्ट
कोर्टासमोर सादर केले होते आणि आत्ताचे रिपोर्ट यामध्ये काय फरक आहे हे तुम्हीच कोर्टाला समजावून सांगा. सरंजामे बोलतो की हो साहेब, आज जे सबमिट केलेले रिपोर्ट आहेत ना तेच खरे आहेत. 2 वर्षापूर्वी जे रिपोर्ट दिले होते ते खोटे होते. मी ते साक्षी शिकरे यांचे वडील महिपत शिकरे यांच्या सांगण्यावरून ते बदलले होते. हे सर्व आपण कालच्या भागामध्ये पाहिलंय. आता पाहूया आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत ते. अर्जुन सरंजामेला विचारतो की हे सगळं करण्याची तुम्हाला गरज काय पडली होती. सरंजामे स्पष्ट शब्दात बोलतो की काय हे सगळं करण्यासाठी मला महिपत शिकरे पैसे देणार होते आणि इन्स्पेक्टर सरंजामे त्यातील काही कॅश कोर्टासमोर सादर करतो. हे ऐकून साक्षीला काहीच कळत नाही आता काय करावं. ते मध्येच उठते आणि बोलते जज साहेब हे सगळं खोटं आहे जज साहेब. जज साहेब प्लीज मला याच्यातून वाचवा असं म्हणून ती जज साहेबांना हात जोडून विनंती करते. महिपतलाही सरंजामे आणि अर्जुनचा खूप राग आलेला असतो. तोही रागाने उठून बोलतो तुझं आयुष्य कोणीच बर्बाद करू शकत नाही, कुणाची हिंमत पण नाही. हे सरंजाम्या आणि अर्जुन सुभेदार हे प्रकरण तुम्हाला लय जड जाणार हे लक्षात ठेवा. जज महिपतला सांगतात की तू खाली बस बाबा. तरी महिपत काही ऐकत नाही. महिपतला खूप राग आलेला असतो. महिपत बोलतच असतो इथं कोर्टात माझी नाचिकी होती आणि मी गप्प बसणार आहे काय. महिपत अर्जुनला दम देत बोलतो अर्जुन सुभेदार तुझी जर वाट नाही लावली ना तर शिकरे खानदानाचं नाव नाही लावणार मी. जज साहेब दामिनीना बोलतात ऍडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही तुमच्या अशिलाला खाली बसायला सांगा आणि मी तुमच्या अशिलाला ही शेवटची वॉर्निंग देतोय. असलं वर्तन माझ्या कोर्टामध्ये खपवून घेतलं जाणार नाही. त्यांना खाली बसायला सांगा. दामिनी शिकरेंना हळूच सांगते की खाली बसा. हे असं वागणं आपल्यासाठी चांगलं नाही. तुम्ही खाली बसा. रविराज स्वतःशीच बोलत असतो एका पोलीस अधिकाऱ्याकडून अशी माझी अपेक्षा नव्हती. एका अधिकाऱ्यामुळे अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव खराब होतं. दामिनी बोलते की मला इन्स्पेक्टर सरंजामेंना क्रॉस एक्झामिन करण्याची परमिशन हवी. जज साहेब तिला परवानगी देतात. दामिनी सरंजामेला विचारते की इतकी वर्ष तुम्ही काय करत होता. इतकी वर्ष तुम्ही खरं का नाही बोलला. या 2.5 वर्षात तुम्हाला हा एकाएकीच आता हा साक्षात्कार कसा काय झाला. का इथे येण्यासाठी तुम्हाला अर्जुन सुभेदारने पैसे दिलेत. सरंजामे बोलतात इन्शुरन्स देशमुख मॅडम हा रिपोर्ट माझा इन्शुरन्स होता. काय जेव्हा आपल्याला महिपत शिकरे सारख्या निर्दयी माणसाबरोबर व्यवहार करायचा असतो ना त्यावेळी तुम्हाला स्वतःची सुरक्षा आधी बघावी लागते. माझी जोपर्यंत गरज होती तोपर्यंत ते मला पैसे पुरवत राहिले पण आता गरज संपल्यावर मला जीवे मारायला पण ते कमी करणार नाहीयेत. म्हणून तो रिपोर्ट मी जवळ ठेवला होता माझ्याजवळ. काय ज्या वेळेला वेळ पडेल तेव्हा दबाव टाकण्यासाठी उपयोगात येतो. अर्जुन कोर्टाला सांगतो की इन्स्पेक्टर सरंजामेंना माफीचा साक्षीदार करावा म्हणून. हे ऐकून दामिनी पुढे येते आणि बोलते युअर ऑनर या सगळ्याचा अर्थ. दामिनीला थांबवत अर्जुन बोलतो रिलॅक्स 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 तुमचं वाक्य मी पूर्ण करतो. कशाला तुम्ही मेहनत घेताय मी आहे ना. अर्जुन दामिनीच्या स्टाईलमध्येच बोलतो युअर ऑनर याचा अर्थ असा होत नाही की विलासचा खून माझे असेल साक्षीनेच केलाय. तुमचं हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय माहितीये का तुम्हाला. ऍडव्होकेट देशमुख साक्षीचे फिंगरप्रिंट त्या पिस्तुलावर सापडलेत आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय की साक्षी निर्दोष आहे म्हणून आणि कोर्ट ते मानेल. यावर दामिनी बोलते की अहो ऍडव्होकेट सुभेदार त्याच पिस्तुलावर मधुकर पाटलांचे पण ठसे सापडलेत आणि मी लॉर्ड आमच्याकडे आय विटनेस आहे प्रिया मधुकर. तिने स्वतः मधुकर पाटलांना विलासवर गोळी झाडताना पाहिलंय आणि कुठलीही मुलगी स्वतःच्या बापाविरुद्ध खोटी साक्षी देणार नाही मानलेले वडील असली तरीही. हे ऐकून प्रियाच्या अंगावर काटा येतो. प्रिया विचार करायला लागते की आता अर्जुन आपल्याला पुढे बोलावणार आता आपली वाट लागणार. अर्जुन मध्येच देशमुखला थांबवत बोलतो अहो ती मुलगी जर प्रिया मधुकर असेल ना तर तिच्याबद्दल काहीही शक्य आहे. शिवाय साक्षी शिकरे आतापर्यंत कोर्टात खोटच बोलत आली आहे. तिचे ते लोकेशन रिपोर्ट ती रिसॉर्ट मध्ये गेले ते सुद्धा खोटच बोलली. ते 13ला नव्हतं 11ला होतं आणि आता पिस्तुलावर तिचे फिंगरप्रिंट सापडले तेही खरं आहे. दामिनीला काय बोलावं काहीच कळत नाही. ती बोलता बोलता बोलून जाते हो ठीक आहे पिस्तुलाला धरून झटापट झाली त्या झटापटीमध्ये साक्षीचे फिंगरप्रिंट त्या पिस्तुलावर उमटले असतील. हे सगळं बोलल्यानंतर दामिनीला आठवतं की आपण काय बोलून गेलो. जे बोलायचं नव्हतं तेच आपण बोलून गेलो. अर्जुन हसतच बोलतो पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. तर देशमुख तुम्ही हे मान्य करताय की ज्या वेळेला झटापट झाली त्यावेळेला साक्षी शिकरे आश्रमात होती आणि झटापटीतही सामील होती. लवकरच ऍडव्होकेट देशमुख हे सुद्धा मान्य करतील आता की विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलाय. हे ऐकून मधुकरराव खुश होतात. सायली खुश होते तर महिपतच्या पायाखालची जमीन सरकली जाते. ही आपली वकील काय बोलून गेली. हिला हे काय बोलायची गरज होती का ह्याचा तो विचार करत असतो. पुढे आपण पाहतो की कोर्ट आजच्या दिवसाचा निकाल तयार करतं आणि बोलतं की कोर्ट सर्वांना सांगतं की इन्स्पेक्टर सरंजामेंना माफीचा साक्षीदार घोषित करत आहे. तसेच साक्षी शिकरे यांचे ठसे हत्यारावर मिळाल्यामुळे साक्षी शिकरे यांना हे कोर्ट दोषी धरू शकते. पण त्यामुळेच मी साक्षी शिकरे या खुनी आहेत हे सिद्ध होत नाही. पण ते सिद्ध करण्यासाठी हे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना शेवटची संधी देत आहे. कोर्टाने दिलेल्या मुदतीत त्यांनी सर्व पुरावे कोर्टात सादर करावेत आणि हे आजचं कोर्ट इथंच संपलं जातं. पुढे आपण पाहतो की अर्जुन आणि सायली कोर्टाच्या बाहेर उभे राहिलेले असतात. एवढ्यात तिथं दामिनी वकील महिपत शिकरे आणि साक्षी येतात. दामिनी वकील अर्जुनला हसत हसतच सल्ला देते काय अर्जुन तू माझ्यापेक्षा लहान आहेस म्हणून मी तुला एक सल्ला देते. काय तू कितीही आटापिटा केलास काहीही केलं तरी तू विलासचा खून साक्षीनेच केलाय हे काय सिद्ध करू शकणार नाहीस. मग तू ही केस हारणार तुमची नाचिकी होणार हे कशाला ना. यावर अर्जुन बोलतो बघू ना नाचिकी कोणाची होते तुमची होते का माझी. आणि ज्यांना भीती वाटते ना तीच माणसं असं कोर्टाच्या बाहेर येऊन बोलतात. दामिनी अर्जुनला समजावत बोलते ठीक आहे तुला माझं नाही ऐकायचं तर नको ऐकू. तुझ्याकडे आता फक्त 1 दिवस उरलाय. त्या 1 दिवसात तुला काय गोंधळ घालायचा आहे तो घाल.
असं म्हणून दामिनी निघून जाते. सायली अर्जुनला बोलते की दामिनी निदान एक गोष्ट तरी खरी बोलली की आपल्याकडे उद्याचाच शेवटचा दिवस राहिलाय आणि आपण सत्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय, पण सत्यापर्यंत पोहोचलेलो नाहीये. कसं पोहोचायचं आपण तिथपर्यंत? इकडे महिपत देशमुखबाईला बोलत असतो, माफ करा देशमुखबाई, माझा कोर्टामध्ये थोडा तोल गेला. काय तो सरंजामी काय पण बोलायला लागला आणि मग माझा जरा तोल गेला. त्या सरंजामीला तर मी बघून घेणारच आहे, पण त्याच्या जाबानीनंतर तुम्ही जो टोला हाणला ना अर्जुनला, ते जरा बरं वाटलं. ते ऐकून जरा माझ्या जीवात जीव आला. ती जरी तिथं असली तरी तिनेच खून केला हे काही सिद्ध होत नाही ना. हे ऐकून जरा बरं वाटलं. साक्षी बोलते, नाही फक्त आता आपल्याला एक दिवस काढायचा आहे. काय अर्जुन जरी पुढे सरकत असलं तरी त्याचा वेळ संपत आलाय ना. दामी साक्षीला समजावत बोलते, वेळ संपला नाही साक्षी, संपत आलाय. आपण अर्जुन सुभेदार येतो, एका दिवसातही तो इकडची दुनिया तिकडे करू शकतो, हे विसरून चालणार नाही आपल्याला. साक्षी देशमुख बाईला बोलते, तुम्हाला टेन्शन आलं का मॅडम? महिपती काळजीच्या सुरात बोलतो, अहो मॅडम तुम्हाला टेन्शन येऊन कसं चालेल? आमची आशा तर तुमच्यावरच आहे आणि तुम्हीच जर असं टेन्शन मध्ये दिसला तर आम्ही कोणाकडे बघायचं? दामिनी महिपतला समजावत सांगते, शिकरे कोणत्याही खेळात शेवटचा डाव खूप महत्वाचा असतो. या केसमध्ये आपण जिंकूही शकतो आणि हारूही शकतो. पुढे आपण पाहतो की सर्वजण घरी आलेले असतात. मोडलं असतं तर तुला काय फरक पडणार आहे? पूर्णाजी बोलते, अगं तन्वी पूर्णाजीला थांबवत बोलते, पूर्णाजी तू थांब, तू काही बोलू नकोस, तू उगा तिची बाजू घेऊ नको. तुम्ही सगळ्यांनी हिला डोक्यावर चढून ठेवलं ना म्हणून ही अशी वागते. मोलकरणी सारखंच वागवावं. हे सगळं सायली दुरून बघत असते. सायलीला तन्वीचा खूप राग आलेला असतो. सायली तिच्या जवळ येत बोलते, प्रिया एक शब्दही बोलू नकोच, माझं सगळं लक्ष होतं तुमच्याकडे. पूर्णाजींकडे तुझं अजिबात लक्ष नव्हतं. त्या चालताना तुझ्या ओढणीत अडकून पडणार होत्या. पूर्णाजी बोलते, तेच तर मीही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण हिच्या तोंडाचा एकदा पट्टा सुरू झाला ना की मला बोलूनच देत नाही अजिबात. तन्वी पूर्णाजीला बोलते, पूर्णाजी अगं तू हिचं ऐकू नकोस ग, हिला काय सगळ्या नोकरांचा पुळका येतच असतो. पूर्णाजी बोलते, अगं पण मला माझे स्वतःचे डोळे, स्वतःची अक्कल आहे की नाही? एवढ्यात घरातील सर्वजण गोळा होतात. पूर्णाजी सर्वांना बोलते, अरे ही मला बागेत घेऊन जात होती, पण हिचं सगळं लक्ष तिच्या फोनकडे आणि मी ज्या पत्राला अडकून पडले खाली, पण मला सावरण्याच्या ऐवजी हिने माझा हातच सोडून दिला. तन्वी बोलते, पूर्णाजी अगं तू माझ्यामुळे नाही या विमलताईमुळेच पडलीस आणि तुम्ही माझ्यावर कितीही अविश्वास दाखवला ना तरी हेच खरंय. हे एवढं बोलून तन्वी रागाने तिथून निघून जाते. चैतन्य बोलतो, म्हणजे तन्वीने पूर्णाजीला पाडलं आणि ब्लेम विमलताईवर टाकलाय. विमल रडत रडत बोलते, अहो मी शपथ घेऊन सांगते की मी पूर्णाजींना नाही पाडलं. प्रतापराव बोलतात, विमल तू काय काळजी करू नको, आमचा तुझ्या विश्वास आहे, पण पूर्णाई या मुलीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय. कल्पना, प्रतापराव आणि विमल पूर्णाजीला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात. सायली अर्जुनला बोलते, मी प्रियाला इतकी लहानपणापासून ओळखते ना, पण तिचं वागणं मला काही कळत नाही. ती कधीच स्वतःची चूक कबूल करणार नाही आणि एक नंबर स्वार्थी मुलगी येते. एखादं प्रकरण आपल्यावर आलं ना की लगेच दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळी होणार ती. अर्जुन बोलतो, बघितलं ना मी, आता सगळे तिला ओरडणार हे समजल्यावर तिनं सगळं विमलताईवर ढकललं. अर्जुन चैतन्यला बोलतो, चैतन्य तू आता एक काम कर, खुनाच्या दिवशीच्या सगळ्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंट रिपोर्ट मला आणून दे. मी सरंजामींशी बोलतो आता आणि तुला एक लोकेशन पाठवू दे, त्या लोकेशनवर मला ते रिपोर्ट आणून दे. मला आता एका महत्वाच्या कामासाठी जायचंय. आणि आजचा हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वत्र चर्चा असते की आश्रम मर्डर केस बद्दल, कारण आश्रम मर्डर केसचा आजचा शेवटचा दिवस असतो. सर्व रिपोर्टर कोर्टाच्या बाहेर जमलेले असतात, ते आश्रम मर्डर केसवरच बोलत असतात. इकडे आतमध्ये साक्षी बोलत असते की मी त्या आश्रमात गेलेच नाही तरी माझं लोकेशन त्या आश्रमात कसं दाखवतं हे मलाच कळत नाही. अर्जुन साक्षीला विचारतो, जे टेलिकॉम कंपनीकडून रिपोर्ट आले त्या लोकेशन प्रमाणे 13 जानेवारीच्या रात्री तुम्ही आश्रमात ज्या वेळेला कोणीही नव्हतं त्यावेळेला का गेला होता? तर मित्रांनो, उद्याचा भाग पाहायला विसरू नका. उद्याचा भाग खूप मजेदार होणार आहे. Point to be noted, my lord. Finally, Advocate देशमुख स्वतः मान्य करतात की साक्षी शिखरे आश्रमाच्या आत होती आणि सत्यापतीत सुद्धा झाली. साक्षी शिकरे यांच्या बोटाचे ठसे हत्यारावर मिळाल्यामुळे त्यांना हे संशयित ठरू शकते, पण त्यामुळे मी साक्षी शिकरे या गुन्हे आहेत असं सिद्ध होत नाही. हे सिद्ध करण्यासाठी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट शेवटची संधी देतात. तन्वी, मला जरा कळलं मला. तुला तर गार्डन मध्ये जाऊन फेऱ्या मारायच्या असतील. स्वतःची सगळी कामं बाजूला ठेवून तुझी सेवा कोण करणार? मीच तर करणार ना. कळलं. कुणाची प्लीज जरा पटपट कळ. आता येते का बाई? शिक्षा मिळणार या भीतीने तिने सगळं प्रॉम्प्टली विमलताईवर ढकललं आणि स्वतःला सेफ करून घेतलं. कमाल आहे या मुलीची. जे तुम्ही काम कर, आताच्या आता मला कुणाच्या दिवसात सगळ्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आणून दे आणि मग सरंजामीशी बोलून घ्यायचा. मी त्या लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनवर माझा रिपोर्ट आणून दे. मला आता एका महत्वाच्या कामासाठी जायचं. ओके.
संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या वाचलेल्या आश्रम मर्डर केसचं आज शेवटचं हिअरिंग आहे. मधुकर पाटलांना शिक्षा होईल का? आणि जर पाटील निर्दोष असले तर खरा कुणी सापडणार का? मी याआधी सुद्धा कोर्टात म्हणाले की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते. माझ्या फोनचं लोकेशन हे आश्रमातलं का दाखवतात मला खरंच माहित नाही. ते रिपोर्ट टेलिकॉम कंपनीकडून. मग आता मला सांगा, साक्षी शिखरे 13 जानेवारी 2000